नमस्कार मंडळी, हार्मोनियमच्या ह्या आपल्या व्हिडिओमध्ये, नोटेशनच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज भक्तिगीत अभंगवाणी आज आपल्या समोर घेऊन आलेलो आहे. संत नामदेव महाराजांचा अतिशय गोड असा अभंग, माझा भाव तुझे चरणी, बागेश्री रागावरती आधारित त्याची चाल आहे. तर वेळ न दवडता आपण ह्या अभंगाचं नोटेशन बघण्याचा प्रयत्न करूया आणि खूप आनंद घेऊया ह्या अभंगातून. खूप सुंदर अभंग, परमेश्वराच्या अत्यंत म्हणजे जवळ नेणारा, भावुक करणारा असा अभंग सुंदररित्या नामदेव महाराजांनी रचलेला आहे आणि तितक्याच सुंदर रागामध्ये याचं संगीतबद्ध झालेलं आहे, राग बागेश्रीमध्ये. तर बागेश्री म्हणजे यमन रागानंतर जर माझा दुसरा कोणता आवडता राग असेल दॅट इज बागेश्री राग. तर बागेश्री रागाचे फक्त आरोह अवरोह समजून घेताना हे समजून घेऊया की आरोहमध्ये रे आणि ध, रे आणि प, रे आणि प हे स्वर वर्ज्य आहेत आरोहामध्ये. अवरोहामध्ये सगळे लागतात आणि ग आणि नी कोमल आहे बरं का. ग आणि नी कोमल आहे. आता माझी नेहमीची पट्टी काळी एक है ना. आता काळी एक मध्ये हा ग कोमल, हा ग कोमल, हा नी कोमल, रे आणि प हे दोन स्वर वर जाताना आरोहामध्ये लागत नाहीत, अवरोहामध्ये सगळे लागतात. राग बागेश्री. माझा भाव तुझे चरणी याच स्वरांमध्ये खूप छान रित्या बसतं. आता बघा, ध पासून सुरुवात होते. नोटेशन तुम्हाला फ्लॅश होताना दिसतंय. ध पासून सुरुवात होते. माझा भाव तुझे चरणी, माझा भाव तुझे चरणी, तुझे रूप माझे नयनी, तुझे रूप माझे नयनी, माझा भाव तुझे चरणी. आता हे मी वाजवून दाखवलं तुम्हाला. आता याचं नोटेशन बघूया. हां, एकदम शांतपणे जसं मी वाजवणार सेम तसं तुम्हाला फ्लॅश होताना दिसतंय. बघा आता. माझा धनिसा, माझा भाव निध पध सानी, माझा भाव निध पध सानी ध भाव, माझा भाव तुझे मगरे, तुझे चरणी मम म, माझा भाव तुझे चरणी. उतरत यायचं. तुझे रूप मम गरे सानी, माझे रे गम माझे नयनी, रे रे सा ही रे म पध, माझा भाव तुझे चरणी. है ना. पुन्हा एकदा बघा. धनी सा निध पध सा निध, म ग रे म म म म ग रे सा नी नी, रे ग म रे रे सा रे म पध, माझा भाव तुझे चरणी. आले लक्षात आपल्या. हे आहे ध्रुवपद. आता जे पहिलं कडवं आहे, आता ह्याच्यामध्ये 4 कडवे आहेत. आपण प्रत्येकाचं नोटेशन नीट समजून घेऊया. आता पुढचं कडवं जे आहे ते मी आधी तुम्हाला वाजवून दाखवतो. म पासून सुरुवात होते. म. सापडलो एका मेका, सापडलो एका मेका, जन्मो जन्मी नो है सुटका, नो है सुटका,
जन्मो जन्मी नोहे सुटका, नोहे सुटका माझा भाव तुझे चरणी. बघा कडवं कसं सापडलो मग रे रे सा, सापडलो हो नी रे सा नी ध, नी रे सा नी ध सापडलो एका मे का. आता गंमत अशी आहे की इथे ग शुद्ध आहे. संगीतकार थोडा गोडवा वाढवण्यासाठी त्यामध्ये थोडासा बदल करू शकतो. सो इथे कोमल ग च्या ऐवजी शुद्ध ग आहे, फक्त याच ठिकाणी बरं का. सापडलो हो एका मे का सापडलो एका मे का जन्मो जन्मी म प म प ध ध नोहे ध नि ध नोहे सुटका सा 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 नोहे सुटका ग ग म रे रे सा रेम पद. हे रेम पद कनेक्टिंग आहे जी तुम्हाला पुन्हा माझा भाव वाजवता येण्यासाठी पंडितजींनी सुद्धा रेम पद माझा भाव असं ते कनेक्शन घेतलेलं आढळतं. सो पुन्हा एकदा बघा, हळू जरा वाजवतो. सापडलो एका मे का सापडलो एका मे का जन्मो जन्मी नोहे सुटका, नोहे सुटका माझा भाव तुझे चरणी. पहिलं कडवं लक्षात आलंय आपल्या. आता दुसरं कडवं वरून चालू होता. आता प्रत्येक कडव्यामध्ये पंडितजींनी त्यांच्या ताकदीनुसार काही आलाप घेतलेत, काही चढ उतार केलेले आहेत, तर ते इथे मी घेतलेले नाही आहेत. इथे आपण जे बेसिक चाल आहे, बेसिक चाल म्हणजे पंडितजींनी एकच शब्द वेगवेगळ्या पद्धतीने म्हटलेला आहे, पण जी बेसिक चाल आहे त्याचं नोटेशन आधी आपण पक्क करूया. ते एकदा का तुमच्या हातात बसलं की तुम्हाला पुढचं वाजवणं सोपं जाईल. आता पुढच्या नोटेशनचं तुम्हाला जे स्क्रीनवरती फ्लॅश होताना दिसतंय नोटेशन, त्वा मोडीली माझी माया मी तो जडलो तुझी या पाया, तर याचं नोटेशन आता बघा. आधी मी वाजवून दाखवतो. वरच्या सा, या सा वरून चालू होतं. त्वा मोडीली माझी माया मी तो जडलो तुझिया पाया, मी तो जडलो तुझिया पाया. हा कसं? त्वा मोडीली सानिध सा सा माझी माया, पुन्हा सानिध सा सा त्वा मोडीली. आता पंडितजींनी याच्यामध्ये व्हेरिएशन घेतले. त्वा मोडीली माझी माया. तर असे जे व्हेरिएशन घेतले ते व्हेरिएशन हळूहळू येतील. आधी तुम्ही साधं जे आहे ते पक्क करा, मग पंडितजींनी काय काय आकार घेतलेत, त्याच्यात कसे प्रकार घेतलेत ते आपल्याला नंतर वाजवता येईल. कारण स्वर सा रे कोमल ग हेच लागणार आहेत. तर आपण त्वा मोडीली हे नंतर वाजवता येईल आपल्याला, परंतु आधी जे साधं नोटेशन आहे, त्वा मोडीली माझी माया, दुसरी ओळ सानिध सा सा सानिध सा सा, पुढे मी तो चढलो सा सा रे नी 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 ध म तुझिया पाया.
ग ग ग म रे सा. आलं लक्षात आपलं? पुन्हा एकदा हळूवार बघा. सा नि ध सा सा, सा नि ध सा सा, सा सा रे नि 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 ध म, ग ग ग म रे सा. आलंय लक्षात आपल्या? आता तिसरं कडवं. आता तिसरं कडवं, पहिलं कडवं, दुसरं कडवं, चौथं कडवं हे जरा समान चालीत आहेत बरं का. म्हणजे तुम्हाला जर पहिलं कडवं आलं ना, पहिल्या कडव्याची तुम्हाला जर का चाल वाजवता येते तर तिसऱ्याची पण येईल. त्वामज मोकलिले विदेही. तर सेम पहिलं जे कडवं आहे त्या कडव्याप्रमाणे तिसऱ्या बघा. इथून पुन्हा म पासून त्वामज मोकलिले ले विदेही, त्वाम त्वामज मोकलिले विदेही, मी तुझ घातले हृदयी, घातले हृदयी. हा, आता आपण हळूवारपणे नोटेशन बघूया. बघा आता. त्वामज मग रे रे, त्वामज मोकली ले, मोकली सा सा सा, ले निसा निध, निसा निध, त्वामज मोकली ले विदेही, धसाम मी तुझ म पम घातले ध ध ध हृदयी, निध सा घातले ग ग म हृदयी रे रे सा. ही माझा भाव तुझे चरणी, त्वामज मोकलिले विदेही, मी तुझ घातले हृदयी, घातले हृदयी, माझा भाव तुझे चरणी. आलंय लक्षात आपल्या? आता शेवटचं कडवं पुन्हा वरच्या 6 वरून चालू होतं. आता जे अंतिम कडवं आहे की नाही, कोणत्याही अभंगाचं गायन करताना पंडितजींनी जे शेवटचं कडवं आहे त्याच्यात सुंदर आलाप घेतले, ताकदीचे आलाप घेतले. तर आधी आपण काय करायचं, आधी आपण पेटीवरती शांतपणे वाजवून साधं नोटेशन बघायचं. मग जेव्हा तुमचा हात बसेल तेव्हा तुम्ही त्याच स्वरांमध्ये एक्सपेरिमेंट करून पंडितजींनी जे आकार घेतलेत त्यांना बसवण्याचा प्रयत्न करू शकता. आता शेवटचं जे नामा म्हणे वरून 6 वरून चालू होतं. नामा म्हणे गा सुजाणा. आता हे बेसिक नोटेशन आहे. आता ह्याच्यामध्ये पंडितजींनी जे व्हेरिएशन घेतले ते तुम्ही आधी बेसिक पक्का करा, मग तुम्हाला ते येऊन जाईल. हळूहळू एक्सपेरिमेंट करायचे. आता बागेश्रीचे स्वर कोणते ते तुम्हाला माहिती. बघा पुन्हा सेम नोटेशन. सा नि ध सा सा, सा नि ध सा सा, नामा म्हणे गा सुजाण, सांग कोणे ठगविले कोणा, सा सा रे नि नि ध म, ग ग ग म रे सा, सांग कोणे ठगविले कोणा, माझा भाव तुझे चरणी. सो दुसरं कडवं आलं की चौथं सेम आहे, पहिलं कडवं आलं की तिसरं सेम आहे ऑलमोस्ट. सो तुम्हाला हा अभंग म्हणजे ताकदीचा अभंग आहे. पंडितजींनी त्याला सुंदर गायलेलं आहे, परंतु बेसिक नोटेशन ना खरं सांगू तुम्हाला सोपं आहे. तुम्ही जर का पेटीवर छान बसवाल ना तर तुम्हाला मजा येईल. तर असा तुम्ही छान म्हणा, आनंद घ्या आणि म्हणून वाजवा. भक्तिगीतं जी असतात ना ती म्हणून म्हणायची आणि म्हणता म्हणता वाजवायची की तो प्रेम रस पांडुरंगाचा आपल्या अंतरंगामध्ये उतरला पाहिजे. जी स्थिती नामदेवांची हा अभंग लिहिताना म्हणताना झाली असेल, निदान अंशात्मक का होईना
आपल्या सद्गुरूंचं, आपल्या भगवंताचं रूप आठवून जर आपण माझा भाव तुझे चरणी अक्षरशः मन ओतून जर तिथे म्हटलं, तर भगवंत अक्षरशः तुमच्या स्वरांमधून आणि त्या पेटीतल्या स्वरांमधून सुद्धा अवतरे. भक्तिगीतामध्ये ही ताकद आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल, निवांत असाल, एकटे असाल, तेव्हा हार्मोनियम काढून या भक्तिगीताचा आनंद घ्या आणि आनंद दुसऱ्यांनाही पसरवा. धन्यवाद.